शेतकरी मित्रांनो नमस्कार. कपाशीची गळफांदी कोणत्या शेतकऱ्यांनी कापावी, त्याचप्रमाणे गळफांदी ओळखायची कशी आणि गळफांदी कापल्यामुळे आपले फायदे काय तसेच नुकसान काय. भरपूर शेतकऱ्यांनी भरपूर व्हिडिओमध्ये बघितले असेल की गळफांदी कापावी, गळफांदी न कापावी, त्याचप्रमाणे त्याचे फायदे काय, नुकसान काय, असे असंख्य प्रश्न भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर संपूर्ण प्रश्न तुमच्या या व्हिडिओमधून सुटणार आहे. सगळ्यात प्रथम म्हणजेच गळफांदी ओळखायची कशी. तर बघा, एका झाडाला 2 ते 3 गळफांद्या येतात. आता हे बघा, खालून जवळपास 4 ते 5 इंचावर ही सरळ आकाशाकडे जाणारी, तिला फळफांद्या पात्या कमी असलेली म्हणजेच गळफांदी. आता हिला 3 गळफांद्या आहे, हे 1, हे 2 आणि या साईडनं हे 3. आता हे ओळखाची कशी, तर खालून निघालेली सरळ आकाशाकडे गेलेली फांदी म्हणजेच तिला आपण गळफांदी सुद्धा ही म्हणत असतो. आता गळफांदी कोणत्या शेतकऱ्यांनी कापायला पाहिजे, तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची लागवड दादालाड तंत्रज्ञानानुसार असेल, म्हणजेच 3 बाय 1.5 फुटावर, 3 बाय 1 फुटावर, 3 बाय अर्ध्या फुटावर, आणि त्यांनी दाटणी होणारी जर कपाशी लागवड केली असेल किंवा तुमच्या शेतामध्ये कपाशीची दाटणी होत असेल, तर अशा शेतकऱ्यांनी कपाशीची गळफांदी कापायला काहीच हरकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागवड 4 बाय 2 फूट, 3.5 बाय 2 फूट किंवा 4 बाय 1 फूट म्हणजे जास्त अंतरावर जर कपाशीची लागवड केलेली असेल, तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो गळफांदी कापायची नाही. मग गळफांदी कापण्याचे फायदे काय, तर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये विचार काय येतो की गळफांदीला माल कमी लागतो. तर त्यांचं योग्य आहे, माल हा कमी लागतो, कारण बघा या गळफांदीला माल हे कमी आहे आणि फळफांदीला माल जास्त असतो. परंतु त्याला सुद्धा नाही जास्त तर 10-15 बोंड हे येत असतात. मग तुमचं जर दाटणी होत नसेलच तर तुम्ही मग कशाला कापता, तर त्यामुळे दाटणी होत नसेल तर शक्यतो गळफांदी कापू नका. दुसरं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर कपाशीची हाईट थांबवणे हा सगळ्यात शेतकऱ्यांपुढे सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. याचं कारण असं की वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे असं वाटत आहे. तर कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये झाडाची जी वाढ आहे ही खूप जोमाने होत आहे. भरपूर ठिकाणी कपाशीची दाटणी सुद्धा व्हायला ही सुरुवात झाली आहे. अशा ठिकाणी तुम्ही टाबोली, लिओसिन, चमत्कार किंवा गायत्री परफेक्ट म्हणजेच वाढ थांबवण्यासाठी आपण जर असे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर चा उपयोग जर केला तर तुमच्या कपाशीची ही वाढ थांबेल आणि आपल्याला कपाशीपासून चांगलं उत्पादन मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर मी सांगितलेली माहिती गळफांदी तसेच फळफांदी याबद्दल होती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचं कपाशीमध्ये जे होणारं नुकसान आहे तर हे नुकसान तिथे टळले जाईल. ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.